रामकृष्ण हरी मित्रांनो, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये आमचे शिक्षक यांची भेट झालेली आहे. तर आम्ही त्यांना भेटूया आणि विचारूया की आमचे सर, तुम्हाला माझे विद्यार्थी भेटून तुम्हाला कसं वाटले? कसं वाटते काय? आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला आलतो. आमच्या कॉलेजचे माझे विद्यार्थी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झाले. असल्या पावसात सुद्धा त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे आणि यांना बघून मला समाधान आणि आश्चर्य सुद्धा वाटलं. यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि हे सगळे गुणी आणि प्रामाणिक सगळे विद्यार्थी होते. आज हे वर्दीवर सेवा करतात, त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे आणि मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी असंच काम करत राहावं, त्यांच्या कार्यक्रमाची उत्तरोत्तर सांगता व्हावी आणि या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतो. या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथमतः मी माऊलींचे दर्शन घेतले. असे वाटले की आपण वर्दीवरती काम करतोय, त्यातून आपली सेवा पण होते आणि ड्युटी पण होते आणि आपण घरी जर राहिलो तर आपल्याला कुठलीच कामं करता येत नाहीत, माऊलींचे दर्शन पण घेता येत नाहीत. आणि त्यातमध्ये आम्ही आज भरपूर संख्येमध्ये आमचे सर्व कर्मचारी मित्रमंडळी आलेले आहेत आणि आमच्या सरांची भेट झाली. अतिशय मला आनंद झाला आणि सरांना भेटल्यानंतर त्यांना पण अतिशय आनंद झाला की माझे विद्यार्थी आज वर्दीवरती कुठंतरी काम करतात, कुठंतरी काहीतरी शासकीय नोकरीमध्ये आहेत. त्याचं मला खूप अभिमान वाटतो. सरांना बोललो आणि सरांचं दर्शन घडलं, यातच आम्हाला माऊलींचं दर्शन घडल्यासारखं वाटलं आणि माझे थांबवतो 2 शब्द. जय माऊली. रामकृष्ण हरी. जाधव साहेब, आपले जाधव सर, आम्हाला 11वी 12वी त्यांनी अक्षरशः एवढं भारी म्हणजे शिक्षण दिलं आम्हाला. त्यातच आमचं म्हणजे खरं गुरु आम्हाला भेटले म्हणजे जाधव साहेबच. आणि ते पावलाने आज नशीब योगायोगाने आज पालखीत आले, त्यांचं दर्शन तर झालं. थोडक्यात आम्हाला गुरु माऊली भेटल्यासारखेच भेटले. ते सरांसारखं खरंच व्यक्तिमत्व नाही सर. रामकृष्ण हरी.